केशरानंद जिनिंग ब्राह्मणे येथे ज्ञानेश्वर भांबरे यांच्या वतीने कापूस उत्पादकांना कामगंध सापळे वितरण, पैठणी देऊन कष्टकरी महिला शेतकरींचा सन्मान सोहळा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की कापूस पिकांवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कापूस उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया CAI व केशरानंद जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामगंध सापळे वितरण, प्रशिक्षण व महिला शेतकरी सन्मान सोहळा 2026 आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता केशरानंद जिनिंग ब्राह्मणे दोंडाईचा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे संपन्न झाला। शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र मानगावे, अध्यक्ष MACCIA हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विनय कोटक, ISCI अध्यक्ष डॉक्टर CD मये यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळी कृषी उद्योग संशोधन व कापूस क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून शेतकऱ्यांना या ठिकाणी कापूस उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, बोंडअळी नियंत्रण, कामगंध सापळ्यांचा प्रभावी वापर तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले। तर कार्यक्रमात महिला कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला। पात्र शेतकऱ्यांना कामगंध सापळे व आवश्यक कृषी साहित्याचे वितरण देखील करण्यात आले। यावेळी महिला शेतकऱ्यांना पैठणी साडीचे देखील वाटप करण्यात आले। तर कापूस उत्पादनात गुणवत्ता वाढ, कीड नियंत्रण आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने संशोधन उद्योग, कृषी, कापूस क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले। तर मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विविध पक्षाचे पदाधिकारी, ज्यात राष्ट्रवादीचे श्याम सनेर, कामराज भाऊसाहेब निकम, माजी मंत्री डॉक्टर हेमंतकुमार देशमुख आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा केशरानंद समूह MD CAI डायरेक्टर तथा गव्हर्नर कौन्सिल चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य ज्ञानेश्वर भांबरे, रविराज भांबरे, शिवराज भांबरे, डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। गेल्या 8 वर्षापासून कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आपण या ठिकाणी फॉर्मल ट्रॅप वाटत असतो आणि कॉटन असोसिएशनच्या सहकार्याने आमच्या परिसरामध्ये फॉर्मल ट्रॅप काय असतं याची माहिती कॉटन असोसिएशन मार्फत मिळाली आणि आता या वर्षापासून आम्हाला डॉक्टर माई साहेब यांचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि म्हणून आम्ही खानदेशासोबतच मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी सुद्धा आमचे कॉटन असोसिएशनचे नवीन जे अध्यक्ष आहेत विनय भाई यांच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी सुद्धा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न, जसा नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांविषयी दुप्पट उत्पन्न व्हावं अशी भावना असली पण अजून झालं नाही, परंतु विनायक कोटकजी आहे त्यांची भावना मनापासून आहे की आमच्या कापसाचं उत्पन्न तरी शेतकऱ्यांचं दुप्पट व्हावं अशी विनयजींची अपेक्षा है। मैं कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया का अध्यक्ष हूं और हमारी ये मनोकामना है कि महाराष्ट्र के जितने भी किसान हैं वो सबसे आगे आए, उसकी उत्पत्ति बढ़े, उसका उत्पादन बढ़े। आज महाराष्ट्र का जो एकरेज है वो सबसे ज़्यादा है लेकिन उत्पत्ति बहुत कम है। तो इसके लिए हमने ये योजना की है कि उसके पहले तो उनके फसल की रक्षण हुए और उसके लिए हमने लास्ट 8 साल से बांट रहे हैं और फॉर्मल स्ट्रीट बांट रहे हैं और वो चालू रखेंगे। और उसमें हमारा सबसे बड़ा सहयोगी है भांबरे जी, उसने 8 साल से हमें काफ़ी सहयोग दिया है CI को और वो हम चालू रहेंगे। दूसरा हमने ये नक्की किया है कि फार्मर्स ट्रेनिंग स्कूल करनी चाहिए। तो हमारे सब साइंटिस्ट हमारे पैनल पे हैं, हमारे चीफ एडवाइज़र है डॉक्टर माई जो सबसे बड़े साइंटिस्ट इंडिया के हैं, उनके साथ उनके सहयोग से उनके अंडर हम सब काम कर रहे हैं। और हमारा ये मानना है कि सब जो फार्मर्स को ट्रेनिंग सीख दी जाएगी और अगर अच्छे तरह से अगर जो फार्मिंग के प्रैक्टिसेस एग्री प्रैक्टिसेस करने जाएंगे तो उत्पादकता बहुत ही जल्द काफ़ी बढ़ जाएगी और सबके लिए वो बहुत ही अच्छा होगा।
हमारा ये लक्ष्य है कि महाराष्ट्र के सब फार्मर्स बहुत ही समृद्ध हुए। थैंक यू।